पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु पुराणीचा इतिहास गोड रस सेविला नवती हे आहाच बोल मोकळे फोल कवित्व भावे घ्या रे एकदा जा रे पंढरी भाग्ये आले ते मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल पाप पुण्या करेल झाडा जाईल पिढा जन्माची घ्यावे हाते टाळदिंडी गावे तोंडी गुणवाद तुका म्हणे घटापटा नलगे वाटा शोधाव्या नभती हे आहाच बोल मोकळे फोल कवित्व श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपण जी अभंगाची रचना केलेली आहे या अभंगाच्या माध्यमातून जे साधन सांगितलेलं आहे त्या साधनाविषयीची मीमांसा करतायत. उपदेश करण्याकरता साधन सांगण्याकरता तुकोबारायांनी अभंगाचा आश्रय केलेला आहे. अभंगाच्या द्वारा तुकोबारायांनी भगवत प्राप्तीच्या साधनाचा जगाला उपदेश केलेला आहे. अभंग म्हणजे कविता. अभंगालाच दुसरं नाव काय आहे? कविता अशा प्रकारचं म्हणतात. काव्य, काव्याची लक्षणं अभंगाला बसतात. हे काव्य आहे. पण हे जरी काव्यात्मक हा उपदेश असला तरीही हा उपदेश म्हणजे अभंगाच्या द्वारा जे बोललं गेलेलं आहे हे बोलणं निराधार नाही, निष्फल नाही आणि निरस नाही. एरवी ज्या कविता केल्या जातात, गाणे गायले जातात, त्या गाण्याची रचना केलेली असते ते एकतर निराधार असतं, निष्फल असतं, निरस असू शकतं. तुकोबाराय म्हणतात हे काव्य निराधार नाही, निरस नाही आणि निष्फल अशा प्रकारचं नाही. वांझ नाही, ठोस नाही, कोरडा नाही. कोरडेची बोल ठोस वांझे हे देवाला म्हटलेलं आहे, लोकांना नाही म्हटलेलं. लोकांना सांगतात की हे शब्द कोरडे नाही आहेत, ठोस नाही आणि वांझ अशा प्रकार. वांझ म्हणजे निष्फल नाही. ठोस शब्दाचा अर्थ निरस नाही आणि कोरडे नाही आहेत. याला आधार आहे. काय आधार आहे? कशाच्या आधारावर तुम्ही हे वाङ्मय लिहिलंय? याला प्रमाण काय आहे? पुरावा अशा प्रकारचं काय? तुम्ही जे सांगता कशाच्या आधारावर सांगता? कोणत्या पुराव्यावर सांगता? कारण माणसाच्या बोलण्याला किंमत तेव्हा येत असते की त्याला काही प्रमाणाचा आधार असेल तर. नुसतंच बोलत असेल तर त्याला महत्व नाहीये. एकतर प्रत्यक्षाचं प्रमाण असावं, अनुमानाचं प्रमाण असावं किंवा शब्दाचं प्रमाण असावं. त्यातली त्यात भगवत विषयक चर्चा असेल तर प्रत्यक्ष आणि अनुमानापेक्षाही शब्द प्रमाणाला विशेष महत्व आहे. तर तुम्ही जे बोलता याला आधार काय आहे?
तुकोबाराय तो आधार या प्रथम चरणात सांगतात की मी अगोदर पुराणीचा इतिहास गोड रस सेवेल. पुराणामध्ये इतिहासाच्या माध्यमातून व्यास महर्षींनी अनेक ऋषींनी जो उपदेश केलेला आहे त्याचं चिंतन केलं. पाहिली पुराणे, धांडोळिली दर्शने, पुराण पाहिलेले आहेत. तुकोबरायांनी पुराणाचा अभ्यास केलेला आहे असं या प्रमाणावरून निश्चित मानायला काही अडचण नाहीये. तुकोबरायांनी पुराण पाहिले, पुराणातला इतिहास तुकोबरायांनी आपल्या चोखंदळ नजरेनं अवलोकन केलेला आहे. पुराणीचा इतिहास आणि त्या इतिहासामध्ये असलेला जो गोड रस आहे त्या गोड रसाचं सेवन केलेलं आहे. असं परंपरेनं सांगितलं जातं की तुकोबरायांनी भंडाऱ्या डोंगरावर भागवताची 1000 पारायण केली. भागवत हे पुराण आहे, सगळ्या पुराणाचा तो आत्मा आहे. महापुराण आहे, महापुराण. त्या भागवतामध्ये ही 11 स्कंद हा अत्यंत महत्वाचा स्कंद आहे. संतांनी इतिहासाचा आधार सोडला नाही, पण इतिहासाला फार महत्व दिलं नाही. इतिहासाचा आधार नाही सोडलेला. इतिहासावरून इतिहासामध्ये असणारे घेण्यासारखे जे प्रमेय आहेत सार भाग इतिहासातला घेतलेला आहे. आणि मग नुसत्या कथेला गोष्टीला महत्व नाही दिलं. संतांच्या वाङ्मयामध्ये पुराणाला जे महत्व आहे ते पुराणाचा सार भाग त्याला महत्व आहे. अलीकडे मला इतिहासालाच फार महत्व यायला लागलं. माणसाच्या बुद्ध्या ह्या गहाण टाकल्या जाऊ लागलेल्या आहेत. कारण सार ग्रहण करायला, सार सेवन करायला बुद्धी तीव्र लागते. गोष्टी ऐकायला काही ताण नाही द्यावं लागत बुद्धीला. ती गोष्ट कशा करता सांगितलेली आहे, त्या गोष्टीचा हेतू काय आहे, त्या इतिहासाचा हेतू काय आहे, त्याच्यातून आपण काय घ्यायचंय. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले हे ठीक आहे. आपण आपल्या बापाने कोणाला वचन दिलेलं नाही, बापाने वचन दिलं तर ते पाळायला आपण नाही रिकामे. आपण वनवासाला जाणारच नाही. बापाला वनवासाला पाठवू फार तर. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, याच्यातून काय घ्यायचंय. या कथेचं सार कशामध्ये, उपक्रमोपसंहार आदी लावून त्या कथेतलं सार संतांनी निवडलं आणि ते सार आपल्या अभंगातून प्रतिपादन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. कथा नाही सांगितली, सार सांगितलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात रामा वनवास, भगवंताच्या वनवासाची जी वेगवेगळी कारण आहेत त्याच्यातलं हे एक कारण होतं की दंडकारण्यामध्ये लोकांची वस्ती करणं आवश्यक होतं. भगवंताच्या आगमनानंतर दंडकारण्यात काय झाली, वस्ती झाली. हे सगळं दंडकारण्यच. आपण जिथं राहतो, जिथं जन्मलो, जिथं सगळा व्यवहार चालतोय, हे सगळं काय आहे, दंडकारण्य. म्हणून अजूनही इथले काही काही संस्कार मोडलेले नाही. एकामेकाची भांडणं झाली तर अशा अस्सल विष्णू सहस्रनाम बाहेर पडतं. हे ह्या इथल्या असुरांचे संस्कार आहेत. पंढरपूर सारखं क्षेत्र असताना सुद्धा भर रस्त्यावर टांगले जातात, हे असुराचे संस्कार आहेत. ह्याचं कारण आहे हे दंडकारण्य.
आज जी वस्ती दिसते याला कारणीभूत कोण आहेत? प्रभू रामचंद्र आहेत. प्रभू रामचंद्र रामा वनवासतेने वसे सर्व देश. महाराज हे सार कोण काढू शकतंय? कोणाच्याने काय हे सार निघालं असतं? भगवंतानी वनवासाच्या निमित्ताने हा सगळा उजाड असणारा प्रदेश वस्तीवान बनवला. असे अनेक वेगवेगळी जे सार आहेत ते सार निवडून अभंगाची रचना केलेली आहे. पुराणीचा इतिहास तुकोबाराय म्हणतात, मी पुराणातला इतिहास श्रवण केला, वाचन केला, पठन केला, त्याचं मनन केलं, त्याला जाणीवेच्या आयेनी बुद्धिरूपी रवीनं त्याचं घुसळण अशा प्रकारचं केलं आणि त्याच्यातून जो गोड अशा प्रकारचा रस साधनेने प्राप्त होणाऱ्या साध्याचा जो गोड रस आहे तो गोड रस मी सेवन केलेला आहे. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. याचा अर्थ पुराणातल्या कथा ऐकत बसलो असं नाही, त्याच्यातला रस सेवन केला, सार सेवन केलं. पुराणातलं सार अशा प्रकारचं ग्रहण केलेलं आहे आणि हा रस मी सेवन केला. तुकोबारायांना हे म्हणायचं असतं की पुराणामध्ये असणारा सगळे रस आहेत. पुराणामध्ये श्रृंगार आहे, वीर आहे, करुण आहे, अद्भुत आहे, हास्य आहे, विभत्स आहे, भयानक आहे आणि शांत आहे. सगळे रस आहेत पुराणामध्ये. महाराज आपण भागवत पुराण जरी घेतलं तरी भागवत पुराणामध्ये कोणता रस नाहीये? श्रृंगार रस आहे. गवळणीचं वर्णन ज्या वेळेला भागवत करायला लागतं त्यावेळेला त्या गवळणी फुलं कुठं लावित होत्या, भांग कशा पाडीत होत्या, पावडर, हे सगळं वर्णन केलेलं आहे. हे सगळं कशामध्ये मोडलं जातं? श्रृंगार रसामध्ये मोडलं जातं. वीर रसही आहे. वीर रस अशा प्रकारचा आहे. आगासुराला नष्ट केलं काय, राक्षसाला मारलं काय, ते ऐकल्यानंतर माणसाचे इकडच बाहू स्फोरायला लागतात. वीर रस आहे. श्रृंगार, वीर, करुण रस आहे. भगवंतानी रासक्रीडा करत असताना अचानक गुप्त झाल्यानंतर त्या गोपींची जी अवस्था झालेली आहे, किंवा भगवान गोकुळातून अक्रूरावच्या रथावर बसून ज्या वेळेला निघालेले त्यावेळेचा जो प्रसंग आहे तो प्रसंग ऐकल्यानंतर ज्याच्या डोळ्यातून पाणी येणार नाही, दगड मानावा, तो दगड समजावा. काय आहे तिथं? करुण रस आहे. श्रृंगार, वीर, करुण, अद्भुत रस आहे त्याच्यामध्ये. बाप 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 बाप. तो अजगर, महाराज तो अजगर त्या यांनी त्याचं खालची जबडा खाली जमिनीवर टाकला आणि दुसरा जबडा थेट आकाशाला. बाप बाप बाप. काय आहे? अद्भुत रस आहे. श्रृंगार, वीर, करुण, अद्भुत. हास्य, हास्य रसाचं तर काय, गोकुळामध्ये हास्य रसाला काय नाही, कमीच अशा प्रकारचं नाही. काही करायचं महाराज कृष्णाने, काही करावं, त्याला काही मर्यादाच नाही. काही करायचं. बऱ्याच गोष्टी लीला या समाजात सांगता येत नाही, एवढ्या अशा प्रकारच्या संतांनी त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, वर्णन केलेले आहेत. हास्यरसच आहे त्याच्यामध्ये, दुसरं काय आहे? हास्यरस. श्रृंगार, वीर, करुण, अद्भुत, बिभत्स, चिळस येण्यासारखं आहे. अरे 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 अरे, काही कृष्णाने अशा काही लीला केलेल्या आहेत की त्या पाहिल्यानंतर काय होत्या माणसाला चिळस येते. याला मारलं काय, कंसाला मारलं काय, पोरांचं उष्ट खात होता काय, आमक काय, चिळस, बिभत्स रस आहे. रौद्राचा प्रकार. हे सगळे शांत रस आहे. गीता म्हणजे काय आहे? शांत रस आहे. शांताची या घरा अद्भुताला आहे पाहुणेरा. तेव्हा हे सगळे रस आहेत. आणि मग रस काय असतो? गोडाच. गोड असतो त्यालाच काय म्हणतात? गोड असतो त्यालाच रस म्हणतात. गोड नसेल तर त्याला रस कस काय म्हणता येईल? तेव्हा या सगळ्यात रसामध्ये आनंद असतो.
तुकाराम महाराजांना या ठिकाणी जे गोड रस म्हणायचंय, मग ते त्याच्यात मी हे रस सेवन केले असा भाव निश्चितच नसणार आहे. कारण तसा भाव असता तर मग तुकाराम महाराजांनी अभंग लिहायच्या ऐवजी भागवतच लिहिलं असतं. ज्यांना अभंगाची रचना करता आली त्यांना इतिहासाच्या रचना नसता करता आल्या का? नाथ महाराजांनी भागवतावर टीका केली तरी दशम स्कंदावर नाही केली महाराज, एकादश स्कंदावर केली. तर संतांना लोकांना भूतकाळात न्यायचं नव्हतं, कथेमध्ये गुंतवायचं नव्हतं. कथा अत्यंत महत्वाची आहे, पण कथा स्वरूपाने नाही, त्याच्यातलं सार महत्वाचं आहे. त्या इसाप नीती आहे, अजून बरेच असे जुने ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये काय असतात? कथा आहेत. तर त्या कथा महत्वाच्या नाही, कथा ज्याच्याकरता तयार झालेली असते ती कथा ज्याच्याकरता ते सार महत्वाचं असतं. बिरबल अकबराच्या गोष्टी सांगितल्या जातात, त्या गोष्टी महत्वाच्या नाही, त्या गोष्टीतून जे सिद्धांत मांडलेले आहेत ते सिद्धांत महत्वाचे आहेत. आणि मग त्या सिद्धांताचं ग्रहण करायला पाहिजे, कथेला चघळायला नाही पाहिजे. माणसाने व्याघ्रमुखी असं जावं, श्वानमुखी नाही. श्रोता कसा असावा? व्याघ्रमुखी. संतांना श्रोते कुत्र्यासारखे नव्हते बनवायचे, वाघासारखे बनवायचे. वाघासारखे, वाघाला जर दगड मारला तर तो दगड कुठं लागला आणि केवढा हे नाही पाहत, कोणा मारलेला आहे त्याच्या नरडीचा घोट घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. कुत्र्याचं दगड मारला की ते दगडाला काय काय करतात, त्या दगडाला फोडायला बसतात. दगडाने काय केलंय? तेव्हा गोड रस सेवेला याच्यातून दोन्हीही भाग सांगितलेले आहेत. म्हणजे मी जे बोललोय त्याला एक तर पुराणाचा आधार आहे, म्हणजे शब्द प्रमाणाचा आधार आहे. कारण पुराण हा अस्तिक लोकांमध्ये 5वा वेद मानला जातो. पुराणाला 5वा वेद म्हटलं जातं. 5वा वेद, पंचम वेद आहे पुराण. जेवढं वेदाला महत्व आहे त्या वेदाचंच स्पष्टीकरण पुराणात असल्यामुळं पुराणालाही तितकंच काय आहे? महत्व आहे. जसा वेद प्रमाण आहे तसंच आस्तिकाला पुराणही प्रमाण आहेत. आणि मी ते पुराणाचा इतिहास सेवन केलेला आहे, अर्थात पुराण पाहिलेले आहेत, पुराणाचं अवलोकन केलेलं आहे. आणि पुराण इतिहास पाहिला, त्या इतिहासातलं सार, अर्थात ध्रुव बाळांचं चरित्र ऐकलं. मग ध्रुव बाळाच्या चरित्रातून सार काय निघालं की निष्ठेनं जर भगवंताच्या नामाचं चिंतन केलं तर भगवान परमात्मा भेटतो. हे ध्रुव बाळाच्या चरित्राचं काय आहे? सार आहे. प्रल्हादाचं चरित्र आहे. काय आहे प्रल्हादाच्या चरित्रामध्ये? कसाही प्रतिकूल प्रसंग आला तरी भगवंताचा वरचा विश्वास ढळू न देता निष्ठेने त्याचं चिंतन केलं तर कशाही प्रतिकूल प्रसंगातून परमात्मा आपल्याला सोडवतो. हे प्रल्हादाच्या चरित्रातलं सार अशा प्रकारचं आहे. सार. तर असं सार काढलं, साधन निवडलं, ते साधन अनुष्ठिलं, त्या साधनाचं अनुष्ठान केलं आणि साधनाचं अनुष्ठान करून साध्य रूपी जो भगवत सुखाचा रस आहे त्या रसाचं मी सेवन केलेलं आहे. गोड रस सेविला, सेवितो हा रस, वाटेतो अनेका, घ्या रे होवो नका रान भरी. गोड रस. पुराणीचा इतिहासही पाहिला आणि साधन करून साध्याचा आनंदही लुटलेला आहे. म्हणजे दोन्हीही प्रमाण आहेत. अनुभव अर्थात प्रत्यक्ष प्रमाण आहे माझ्या बोलण्याच्या पाठीमागे आधार, आणि शब्द प्रमाणाचाही काय आहे? आधार आहे. पुराणीचा इतिहास गोड रस सेवेला, याचा अर्थ पुराण ऐकत बसलो असा नाही. पुराण पाहिली, त्याच्यात सांगितलेलं साधन, त्याचं अनुष्ठान केलं आणि साध्य प्राप्त करून घेतलं. नुसतीच पुराण ऐकली आणि पुराणातलं साधन जर केलं नाही तर ऐकण्यात मन रंगून जाईल. पुढं काय?
पुढं काय. महाराज ऐकणं तोपर्यंत ऐकणंच नसतं, त्याप्रमाणे जर आपण वागलो नाही तर. नुसतं कानावर शब्द पडणं आणि शब्दाचं ज्ञान होणं याला ऐकलं म्हटलं जात नाही, व्यवहारातही म्हटलं जात नाही आणि शास्त्रातही म्हटलं जात नाही, परमार्थातही म्हटलं जात नाही. तुकोबा रे वैतागून म्हणतात, किती सांगू तरी नाही कधी बटकीचे. अरे महाराज, अहो तुमच्या कीर्तनाला केवढा हजारांनी समाज राहतो, लाखांनी समाज राहतो, एवढे लोक तुमचं ऐकतात नाही कधी कस काय म्हणता तुम्ही. महाराज सर्वसाधारण आपल्यासारख्याच्या कीर्तनाला जर असा समाज राहतो तर तुकाराम महाराजच्या कीर्तनाला किती राहत असेल बरं, अनुमान करा. तुकाराम महाराजांची ख्याती तुकोबारायांच्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रात पसरलेली होती, महाराष्ट्रामध्ये. आणि मग त्यांचं ज्या वेळेला कीर्तन असेल त्यावेळेला त्या कीर्तनाला काही कमी गर्दी असेल. अलोट अशा ज्यांच्या कीर्तनाला प्रत्यक्ष शिवाजीराजे येऊन बसतात, हे जर लोकाला कळालं तर लोक पळायचे नाही. राजा ज्यांच्या कीर्तनाला येऊन बसतो, यथा राजा तथा प्रजा, म्हणजे तुकोबारांच्या कीर्तनाला अमाप गर्दी लोटत असणार आहे. आणि मग एवढे लोक ऐकत असताना तुम्ही नाही कधी कस काय म्हणता. तुकाराम महाराज म्हणतात, येऊन काय करता, येऊन काय करता. जे सांगितलं त्याप्रमाणे वागत नाहीत, करत नाहीत. नुसतं ऐकण्याचा काय उपयोग आहे, त्याचा नुसतं येण्याचा काय उपयोग आहे. बापाची तक्रार असते, पोरं ऐकतच नाहीत. ऐकत नाही म्हणजे त्याप्रमाणे वागत नाही. वागलं तरच ऐकलंय, वागलं नाही तर ऐकलंच नाही. तेव्हा दोन्हीही हे प्रमाण आहेत. अर्थात शब्द प्रमाण हे आहे आणि अनुभव प्रमाण हे आहे. पुराणीचा इतिहास गोड रस सेवेला, म्हणून नव्हती हे आहाच बोल, मोकळे फोल कवित्व. या अभंगाचा ध्रुपद पुराणीचा इतिहास नाहीये, ध्रुपद आहे. नव्हती हे आहाच बोल, कोरडे फोल रुचविन हे बोल. आहाच नव्हती. माझ्या मुखातून बाहेर पडलेले अभंगाच्या आकार ज्यांनी घेतलेला आहे अशा प्रकारचे हे बोल, हे शब्द आहाच म्हणजे वरवरचे नाही. याचा अर्थ आहे की काही बोल वरवरचे असू शकतात, असतात. आम्हाला सगळे सारखे हो, आमच्याकडे भेदभाव नाही. आमच्याकडे भेदभाव नाही, आम्हाला सगळे सारखे आहेत. आणि गेला की पहिला विचारतो कुठला आहे आणि आडनाव काय आहे. जर काही काम घेऊन गेलं तर पहिलं विचारलं जातं कोणीकडून आले. तिकडून तर आपल्याला मतदानच झालं नव्हतं, तुमचं काय संबंध तिकडलं काम करण्याचा. आणि स्टेजवर उभा राहिल्यानंतर आम्हाला सगळे काय सारखे, आम्ही सर्व भारतीय. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. महाराज काय प्रार्थनेला करता. आज भारतातलेच भारतातल्या लोकांना एवढे लुटायला लागलेले आहेत, नागवायला लागलेले आहेत. ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्यावेळेला भारतातले लोक खूप कमी शिकलेले होते. शिकण्याची साधनं नव्हती, शाळा नव्हत्या, अडाणी माणसं होती. आणि मग समाज सुधारकाला असं वाटायचं की लोक शिक्षित नसल्यामुळं आपल्यावर लोकांनी राज्य केलं, लोकांचे आपण चाकर बनलो, दरिद्री बनलो. आणि म्हणून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्याबरोबरच शिक्षणाचा खूप प्रसार केला, कसोशीनं प्रसार केला. मला अगदी स्वतःचे घरचे तुकडे खायचे आणि शाळेत जाऊन शिकवायचं. आज जवळजवळ 70-80% तरी समाज काय झालाय, शिक्षित झालेला आहे. हे म्हाताऱ्याच्या शाळा ज्या काढल्या जातात त्या म्हाताऱ्याला शिकवण्याकरता नाही, हे धंदे चालण्याकरता. लहान पोरच जर अशिक्षित नाही ठेवले तर पुढे म्हातारे कसे काय अशिक्षित राहतील. प्रौढ शिक्षण
शिक्षणाची गरजच नाही राहायची ना. पण हे चालूच राहायला पाहिजे ना. आपल्या भारतातले शिक्षणाच्या बाबतीत अगदी क्रांती झाली. खूप शिकले लोक, सगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. आरोग्य क्षेत्र असो, शेती क्षेत्र असो, संगणक क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रामध्ये. पण आज काय परिस्थिती आहे? लोकांची पिळवणूक थांबली, लोकांचं शोषण थांबलंय. काय थांबलंय सांगा ना? काही नाही थांबलं महाराज. आज एखादं पोरग आपलं नोकरीला लावायचं म्हणलं तरी 10-10 5-5 लाख रुपये द्यावे लागतात आपल्याच लोकाला. मुलाला नोकरी लावण्याकरता एवढे पैसे घेतले जातात. ही पिळवणूक आहे. आणि पुन्हा सारे भारतीय माझे, काय त्या म्हणण्याला चव आहे आणि अर्थ आहे? काय चव आहे सांगा ना महाराज. आपल्या शास्त्राची, वैदिक शास्त्राची अशी धारणा आहे, आपल्याकडे जेही दिलेलं आहे, मग ते धन असेल, बळ असेल, गुण असतील, ज्ञान असेल, सत्ता असेल, तर याद्वारा तू समाजाची काय कर? सेवा म्हणजे पगार घेऊन अजून वरच घेऊन पुन्हा सेवा कर. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कुठं राहिली ती संकल्पना आणि कुठं हा व्यवहार? तेव्हा हे बोललं जातं, पण हे बोलणं कसं असतं? वरवरचं. याला वरवरचं म्हणतात. वरवरचं बोलणं म्हणजे काय? आहाचं बोलणं म्हणजे काय? आत काहीच संबंध नाही. वा 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 वा, तुम्ही आले वा, आता काही अडचणच नाहीये, धन्य आजी दिन. आणि अगोदर विचारतात, कस काय आला रे? याला आपण पत्रिका नाही दिलेली ना, हा आला कस काय? कोणा बोलवलं याला? पण उभा राहिलं म्हणजे वा वा वा, अमके आलेले. काय सवय आहे त्याला महाराज. व्यवहारात ठीक आहे, परमार्थत हे असलं घुसलंय. जे दुर्दैव हे की व्यवहारामध्ये ठीक आहे बा, पण परमार्थात परमार्थ करणाऱ्या माणसाचं मला नाही. खरं तर जर फार बारीक जर चिंतन केलं ना, तर जेवढे परमार्थ करणारे घाण वृत्तीचे आहे तेवढे संसारातले नाही, असं म्हणावं लागतं महाराज खेदाने. अशी विचित्र अशा प्रकारची परिस्थिती आहे आज. आणि असं का असेल तर हा या कलियुगाला माहिती आहे, हे काय व्यवहार करणारे हे आपलेच गिऱ्हाईक आहे. मांजर म्हणजे जे असं सुंद पडलेला उंदीर आहे त्याच्याकडे नाही जात. जे पळायचा प्रयत्न करतं ना, पळायचा प्रयत्न करतं, त्याचं मुंडकं पकडून हासडून टाकीते, मग ते गप राहतं, मग दुसऱ्याकडे पळत राहते. हे परमार्थ करणारे म्हणजे पळायचा प्रयत्न करतात ना, त्याच्यामुळे त्यांच्यात जास्त नासवलंय का काय कोणास ठाऊक आहे. मग त्या नुसते बोलण्याला काय किंमत आहे? नव्हती हे आहाच बोल, हे आहाच बोल आहे, वरवरचे अशा प्रकारचे बोल आहे. कोरडे फोल रुचिवीन. तुकोबाराय म्हणतात माझे शब्द तसे नाहीत, आहाच नाही, वरवरचे नाही आहेत. अगदी मुळापासून ते निघालेले आहेत, अंतकरणापासून निघालेले आहेत. अनुभवाच्या पाण्याला स्पर्श करून त्या अनुभवाच्या पाण्यात स्नान करून ते निघालेले आहेत, आहाच नाहीत. नवती हे आहाच बोल. कोरडे मोकळे, मोकळे नाहीत म्हणजे ज्याला कशाचा संबंध नाही, असं कोणत्या वेळेला काही, कोणत्या वेळेला काही, कोणत्या वेळेला काही, असं मोकळं नाही. काही काही माणसं 3-3 तास बोलतात आणि असं सारखंच बोलत राहतात की त्याला पूर्ण विराम तर नाहीच वाक्याला, पण अर्ध विराम सुद्धा नसतो. पण नेमकं काय बोलतात हेच कळत नाही. हा, प्रासादिक वाणी वदती उत्तरे, हा नाही मतांतरे जोडील. मोकळा अशा प्रकारचं बोलणं नाही, ही प्रासादिक वाणी. तुकोबार बोले विठ्ठल प्रसादे, क्षराक्षरा वेगळा, तुका होवनी निराळा, पाहे निगम कळा. बोले विठ्ठल प्रसादे,
म्हणून गाथ्याच्या अभंगाकडे पाहत असताना जेवढ्या गांभीर्याने पाहायला पाहिजे आपण तेवढ्या गांभीर्याने नाही पाहत, त्याच्याकडे नाही पाहत तेवढ्या गांभीर्याने. तेवढं गांभीर्यही आपल्याजवळ आहे की नाही हाही प्रश्नच आहे, पण तेवढ्या गांभीर्याने नाही पाहिलं जात, नाही का. वर्तमानपत्र वाचत असताना जेवढं गांभीर्य असतं तेवढं सुद्धा गांभीर्य जर गाथा वाचत असताना नसेल तर त्याचा गाथा वाचून तरी काय फायदा आहे, गाथा वाचून तरी काय फायदा आहे, नाही का. हो पेपरमध्ये आलं म्हणतो, 50 माणसाला सांगा पेपरमध्ये आलं, पेपरमध्ये असं आलंय, पेपरमध्ये असं आलंय, म्हणजे पेपरमध्ये आलेलं 100% काय आहे, खरं आहे, अशा प्रकारचं मानून त्याच्या. पण तुकाराम महाराज म्हणतात की करशी देवा विनाश अवघे होईल निराश. हो असं सांगतात तुकाराम महाराज, असं नाही कधी कोणाला म्हणत, असं नाही कधी का. ते पेपर वाचताना जेवढा गांभीर्याने वाचला जातो तेवढ्या गांभीर्याने तुकाराम महाराजांचा गाथा घेतला जात नाही. आणि हे जिथं आमच्यासारख्या कीर्तनकाराची स्थिती आहे तिथं नुसतंच त्याच्यावर चाले म्हणणाराची काय असेल, म्हणजे चाली म्हणणाऱ्याचा अर्थाचा काय नसतो, संबंधच नसतो. त्याला ते राग गायचा असतो, राग गाण्याकरता त्याने ते शब्दाचं माध्यम, नुसताच राग गाता येत नाही ना, म्हणून ते शब्द घेतलेले असतात. तो कशाला त्या शब्दाला गांभीर्याने घेईल. आणि मग जर पुढच्याचेच असे आहे तर ऐकणाऱ्याचा काय प्रश्न आहे, हे तर त्याच्या पुढचे ना. तुकोबारायांना दुःख याचं आहे की याच्याकडे पाहणारे गांभीर्याने पाहत नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की हे आहाच शब्द नाहीत, मोकळे अशा प्रकारचे शब्द नाहीत. नवती हे आहाच बोल मोकळे, फोल फोस नाहीये. तेवढ्यापुरतं विनोदाकरता केलं, विनोदाकरता फोस राहत ते. असं कीर्तन झालं, असं हसवलं. सिद्धांत काय आहे तर सिद्धांत चिवडा खाल्ल्यासारखं, चिवडा जिभेला बरा लागत राहतो, पुढं काय असतं मध्ये काय असतं, फोस राहत नुसतं मध्ये. तशा प्रकारचं हे फोल नाही, व्यर्थ नाही. म्हणजे गांभीर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्यात सांगितलेले सिद्धांत घेतले तर ते व्यर्थ जाईल असं नाहीये. नवती हे आहाच बोल कोरडे फोल, रुची विन, त्याच्यात रुची नाही असं नाही, रुची आहे, सार आहे, रस अशा प्रकारचा त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून पुन्हा तुम्हाला सांगतो की या शब्दाला तुम्ही काय करा, ग्रहण करा. आणि ग्रहण करत असताना विश्वासाने ग्रहण करा. भावे घ्या रे, भावे घ्या रे, भावे घ्या. या ठिकाणी भाव शब्दाचा अर्थ विश्वास करावा, विश्वासाने याचं ग्रहण करा, विश्वासाने याचं ग्रहण करा. भावे घ्या रे, भावे घ्या रे, 2 वेळेला शब्द आलेला आहे. पहिला भावे घ्या रे या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही या शब्दाचं ग्रहण विश्वासाने करा. काय होते तुकाराम महाराज किती शिकले होते. माणसं पुस्तक घेत असताना अगोदर लेखक कोण पाहतात, आणि लेखक जर अपरिचित असेल तर त्याच्या पदव्या पाहिल्या जातात. काय शिकलेले आहेत, काय शिकलेले आहेत, पदव्या पाहिल्या जातात. म्हणून अलीकडे आपल्या पत्रिकेमध्ये सुद्धा नुसता कीर्तनकार टाकीतच नाही, पदव्या टाकायला लागले. कीर्तन केसरी, संप्रदाय भूषण, अजून ते वेदांत वाचस्पती नाही, आता अलीकडे नवीन एक वाणीभूषण, वाणीभूषण ह्या पदव्या. कारण मग बरं दुसरे काही ते एम ए फीम ए त्याचं काही टाकता नाही येत, म्हणून मग आता ह्या नवीन पदव्या तयार झालेल्या आहेत. या पदव्या कुठेही तुम्हाला कुठल्याही शाखेमध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये सापडणार नाही. अशा प्रकारच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या पदव्या आहेत. आचार्य, तेव्हा
तुकाराम म्हण हे काहीच नाही, कुठलं शिकलेलं नाही, कुठली पदवी नाही, काही नाही, काही नाही, मग काय त्यांचं वाचित बसता. असं नका, भावे घ्या, विश्वास ठेवा, विश्वासाने त्याचं काय करा, ग्रहण करा. आणि दुसरा भावे घ्या रे शब्द, त्याच्यामध्ये जे साधन सांगितलेलं आहे मी, दुःखाच्या निवृत्ती करता, नित्य सुखाच्या प्राप्ती करता, बंधातून मुक्त होण्याकरता, साक्षात्काराकरता जे साधन सांगितलेलं आहे ते साधनही भावे घ्या रे. अभंगालाही भावे घ्या आणि अभंगामध्ये जे साधन सांगितलेलं आहे त्यालाही भावे घ्या. महाराज तुकोबारायांनी किती कळकळीने म्हटलेलं आहे. तुका म्हणे निजो नका जागा, तुका म्हणे खिजो नका जागा येथे निजो. 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. खिजू नका, निजू नका आणि येथे जागा. येथे म्हणजे कुठे? कबीर मठात नाही. येथे ह्या शब्दाचा अर्थ या अभंगाच्या बाबतीमध्ये, या अभंगाविषयी तुम्ही निजू नका. निजू नका म्हणजे नुसतेच वाचले, आपला नियम आहे बाबा 5 अभंग वाचायचे. तुकाराम महाराज श्री विठ्ठल तुकोबाराय 5 अभंग वाचले, पुन्हा झाकून ठेवलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा 5 अभंग, 10 अभंग, 50 अभंग, 100 अभंग, पारायण. पण फक्त काय करायचं? वाचायचं, त्याच्या अर्थाकडे जायचं. हे निज नाही. नुसतं वाचणं किंवा नुसत्या चाली लावणं, नुसते त्याच्यावर कीर्तन करणं, त्याचा आपला काही संबंध नाही अशा प्रकारचं मानणं, हे गाथ्याच्या बाबतीत काय आहे? निज नाही. तुकोबारायांच्यावर खूप सारं वा आमचे तुकोबाराय म्हणजे काय घेतलं तुकोबारायांचं? तो निज नाही, निजू नका. आता काहींना अर्थ कळतो. आता हे झाले आमचे गुरु, हे लागले सांगायला आम्हाला हे काय करणे, खिज नाही, निजू नका, खिजूही नका, मग जागा. काय सांगितलेलं आहे आणि जे सांगितलेलं आहे ते करा. याचं नाव आहे आपुल्या हिता जो असे जागतात. जागा. तुकोबाराय याही ठिकाणी म्हणतात भावे घ्या रे, भावे घ्या रे, विश्वासाने याचं ग्रहण करा, विश्वासाने त्या साधनाला स्वीकारा. भावे घ्या रे, भावे घ्या रे, एकदा जा रे पंढरी. आणि मग त्याच्यात साधन सांगितलेलं आहे की पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. एकदा जा पंढरपूरला. हो पंढरपूरला जा. काय करायचं पंढरपूरला जाऊन? काय जायचं पंढरपूरला? काय आहे तिथं आहे देव आणि ते देवाला पाहायचंय. ते याच जन्मामध्ये पाहता येतं. भाग्यवान आहात तुम्ही, भाग्यवान आहात. तुम्हाला काय मिळालेलं आहे? नरदेह मिळालेला आहे. नरदेह बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहायशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे, जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे. जे साधन केल्यानंतर सर्व सुखाला आपण योग्य लायक अशा प्रकारचं बनतो, असा हा देह आपल्याला मिळालेला आहे. भाग्यवान आहोत आपण, भाग्यवान, निश्चित भाग्यवान. नरदेह ज्यांना ज्यांना मिळाला ते सगळेच भाग्यवान आहेत. मग नरदेहातलं लिंग कोणतं आहे, वर्ण कोणता आहे, जाती कोणती आहे, याला फारसं महत्व नाही. यावत मानवांना भगवत प्राप्ती करून घेण्याचा अधिकार आहे. जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे. ज्या देहामुळं सर्व सुखाला आपण काय बनतो, योग्य बनतो, अशा प्रकारचा देह तुकोबाराय म्हणतात भाग्याने प्राप्त झालेला आहे. भाग्य आहे मनुष्य देह आले थे. कुत्र झाले असते, डुकर झाले असते, मांजर झाले असते तर मग तुम्हाला मी हे सांगितलं नसतं. आम्ही कुत्र्याला नाही सांगत, आम्ही कुत्र्याला नाही सांगत, कारण त्यांना काय नाही, अधिकारच अशा प्रकारचा नाही. कुत्र्याला सांगून काय उपयोग आहे, त्यांना अधिकार नाहीये. माणसाला अधिकार आहे, अधिकार. मनुष्य देह वेदत्रयीची आपणा नाही अन्यत्र लागो अर्जुना. जे मनुष्य जेवढेही उपदेशात्मक ग्रंथ आहेत, जेवढेही कायदे आहेत, जेवढेही नीती अशा नीतीचे ग्रंथ लिहिलेले आहेत, हे सगळेच कोणा करतायत, माणसा करताय, माणसा करता.
मानवा वाचून इतरा करता नाही. या ठिकाणी घाण करू नये हा नियम सुद्धा कोणा करताय? माणसा करताय. गाढवा करता बैला करता थोडी नियम आहे तो, माणसा करता. कायदे ही माणसा करतायत, धर्माचे नियमही माणसा करतायत, उपदेशही. कारण मनुष्य त्याचा अधिकार आहे. तुम्ही मनुष्य देहाला आलेले आहात. भाग्य मनुष्य देहा आले ती. काय आहे मनुष्य देहाचा विशेष? इतर देह आणि मनुष्य देह याच्यामध्ये काय फरक आहे हो? अहो म्हटले इतर देहा मनुष्य देहामध्ये खाता येतं, खाण्याचा आनंद लुटता येतो. इतर देहामध्ये खाण्याचा आनंद लुटता येत नाही. चूक. एक सुद्धा मार्क नाही, 0 मार्क पडतील असं जर उत्तर दिलं तर. कारण खाण्याचा आनंद जेवढा इतर देहामध्ये मिळवता येतो तेवढा माणूस देहात मिळवता येत नाही. काय मारे शेळी चरते, ती खात नाही, चरते. अगदी सकाळी सोडल्यापासून संध्याकाळ पर्यंत नुसत्या नवत्याच तुडीत राहते महाराज. काही खाते ती, काही खाते आणि कितीही खाते, पण तरीही तिला आजीर्ण होत असं ना. तिनं कधी तुम्हाला हजमोला मागितलाय? खाता सोडा मागितलाय? मला जरा पोटात थोडस जड झाल्यासारखं नाही. किती पचवण्याची शक्ती आहे. खाण्याचा आनंद लुटायचा असेल तर मग शेळीच्या जन्माला जायला पाहिजे. किती खात राहते, कितीही खाते, काहीही खाते. तिच्या तोंडात जे बसत नाही किंवा तिला जे चावत नाही तेच खाते, काही खाते महाराज. मनुष्य खाऊन खाऊन शेळीसारखं नाही खाऊ शकत, कितीही नाही खाऊ शकत. कितीही खाल्लं तर पहिले बांबू आणून ठेवायचे आणि मग कितीही खायचं. किती काही बी नाही खाता येत. तेव्हा मनुष्य देहामध्ये खाता येतं म्हणून तो श्रेष्ठ आहे, भाग्यवान आहे असं उत्तर हे चुकीचं उत्तर आहे. अहो म्हटले काय पशु खाता असले तरी त्या खाण्यात काय मजा असते का? आपल्या खाण्यात मजा आहे असंच प्रत्येकाला वाटतं. असंच प्रत्येकाला वाटतं की कारण ज्याला जे अनुकूल आहे ते त्याला मिळाले की काय होत असतो? आनंद होत असतो. आणि मग पशुला जे अनुकूल आहे त्यांना त्याच्यात आनंद होत असतो, त्यांना ह्याच्यात नाही आनंद होणार असं सांगतात नाथ महाराजांच्या याच्यामध्ये. नाथ महाराजांनी पहिला तर नाथ महाराजच होते ते डुकरं घाण खाताना त्यांनी पाहिलं. अरे 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 बिचाऱ्यांना देह मिळालेला आहे आणि हे खावं लागतं. कुणीतरी सांगितलं मग काय खातील? तिथे काय वारकरी आहे तुमच्यासारख्या पंक्ती मिळायला? त्यांना काय करतील बिचारे? ते नाही खातील तर काय खातील? महाराज नाथ महाराजांनी स्वतंत्र पंगत करायचं ठरवलं. पंचपक्वान्नाचा भेद केला. कोणाकरता? डुकरा करता पंचपक्वान्न केला. श्री बालाजीचा भेद, श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी आणि सगळे पात्र मांडलेले आहेत. चांगला भारी बासमती तांदळाचा भात, कढी, घोट्ट वरण, 2-4 भाज्या, हे पक्वान्न सगळे पात्र. आणि आपल्या नौकराकडून सगळे हाकून आणले ते वाड्यात घुसवले. पहिल्यांदा आले ते सण वास घेतला नुसतं त्यांनी, फक्त वास घेतला. आणि सगळे दरवाजाच्या जवळ येऊन उभे राहिले जशी काही एकादशी आहे सगळ्याला. एकादशी. नाथ महाराजांनी वरून गच्चीवरून पाहिलं की आनंदाने काय करत असतील वा खात असतील. पाहिलं तर एकाने तोंड लावलेलं नाही, एकाने तोंड लावलेलं नाही. आता बराच वेळ झाला खातच नाहीत म्हणून दरवाजा उघडला आणि सरळ पळाले. कुठं? जेव्हा तिथं त्यांना घाण मिळाली तेव्हा मग त्यांनी सुरुवात केली. त्याच्यात आनंद आहे. वस्तूत आनंद नसतो. ज्याला जे अनुकूल आहे ते मिळालं तर त्याच्यात त्याला काय असतो? आनंद असतो. काही फरक नसतो. कवर वेगवेगळे असतात. आनंदामध्ये काय खाण्याकरता नाही, खाणं विशेष नाही आहे माणसाचं. काय विशेष आहे? कर्म स्वातंत्र्य आहे. थोडक्यात मानव देहामध्ये कर्माचं स्वातंत्र्य आहे. इतर योनी या भोग योनी आहेत. प्रारब्धामध्ये जसं पाप पुण्य असेल त्याप्रमाणे प्रसंग येतात आणि त्याप्रमाणे सुखदुःखाचे त्यांच्यात भोग व्यक्त येतात. त्यांना स्वतंत्र कर्म करता येत नाही.
स्वतंत्र कर्म करता येत नाही याचा अर्थ कसं काय कर्म करता येत नाही? बैल मारतात, शेत्या करतात, प्रत्येक पशु काही ना काही कर्म करतो. कर्म करता येत नाही याचा अर्थ पाप पुण्य तयार होत नाही त्या कृतीपासून, आणि मानवाच्या कृतीपासून पाप पुण्य तयार होतं. त्याला पापही करता येतं, पुण्यही करता येतं. पूर्वीच्या सगळ्या पाप पुण्याचा नाशही अशा प्रकारचा करता येतो, मुक्त होता येतं, मुक्त या सगळ्या झंझटीतून. ही कृती हा अधिकार इतर देहामध्ये नाही, हा मानवाचा विशेष आहे. आणि अशा प्रकारचं मुक्ती ही भगवंताच्या दर्शनाने होते. म्हणून तुम्ही मानव देहाला आलेले आहात, भाग्यवान आहात. तर तुम्ही काय करा, विठ्ठल पहा, ज्याला पाहिल्यानंतर सगळे दुःख नष्ट होतात, ज्याला पाहिल्यानंतर नित्यानंदाची प्राप्ती होते. तो का म्हणे, त्याचे पाहिल्या पाय मग दुःख जाय सर्व माझे. पोरग कलेक्टर झालं म्हणजे तुझं दुःख नाही जाणार. 10 मजल्याचा इमारत बांधली म्हणजे दुःख नाही जाणार. करोडो रुपये बँकेत टाकले तर दुःख नाही जाणार. भगवंताचा साक्षात्कार आणि दुःख. महाराज, ज्याने देवांना पाहिलं तेच म्हणू शकतात दुःख ते कैसे नये स्वप्नाशी. बँकेत पैसे टाकलेला मनुष्य असं म्हणू शकत नाही की दुःख ते कैसे नये स्वप्नाची. त्याला पहिल्यांदा चिंता लागते, बँक बुडते का काय. आता ती चांगली आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे, ती कशाला बुडल, पण ह्याला लागत आहे, त्याला काय करणार आहे. भगवंताच्या साक्षात्काराने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. भगवंताच्या साक्षात्काराने जीवन आनंदमय अशा प्रकारचं होतं. भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. तेव्हा ते भगवंताचं दर्शन या देहामध्ये करता येतं. म्हणून तू पंढरपूरला जा. पंढरपूरला जा या शब्दाचा अर्थ, पंढरपूरला जाणारे वारकरी जी साधना करतात ती साधना कर, आणि साधना करून भगवंताचा साक्षात्कार करून घे. हे काय होईल असं केल्यानंतर? पाप पुण्य करील झाडा, जाईल पिढा जन्माची. भगवंताच्या दर्शनाने काय होतं? तस्मिन दृष्टे परावरे. परावरे जगाच्या दृष्टीनं जे पर आहे ते त्याच्या दृष्टीनं आवर आहे. अशा प्रकारचा परमात्मा पांडुरंग विठ्ठल तस्मिन दृष्टे, त्याला जर पाहिलं, त्याचं दर्शन झालं तर काय होतं? भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षयन्ते चास्य कर्माणि, तस्मिन दृष्टे परावरे. त्याला पाहिल्यानंतर अशा प्रकारची स्थिती निर्माण होते. म्हणून तू जा आणि त्याला पहा, आणि पाप पुण्य संपून जाईल. पाप पुण्य गेलं की पुण्याचं फल भोगण्याकरता जे जन्म घ्यावे लागतात ते जन्म घ्यावे लागणार नाही. म्हणजेच तू मुक्त होईल. जन्माची पीडा, जन्माचं दुःख नष्ट होईल. वा म्हटले तुकोबाराय, तुम्ही जर अशा प्रकारचं गांभीर्याने सांगितलेलं असेल, पण नेमकं काय करायचं? पंढरपूरला जाऊन त्याला पाहायचं तर पंढरपूरची साधना करायची सांगितली तुम्ही. तर पंढरपूरची साधना काय आहे? घ्यावी हाते टाळ दिंडी, गावे तोंडी गुणवाद. हातामध्ये टाळ घ्यावा किंवा विणा घ्यावा, आणि टाळ विणा या वाद्यांच्या साह्याने. म्हणजे इथं काही पक्वास सांगितलंच नाही बरं का, पेटी तर नाहीच, पण या चरणामध्ये मृदंगही सांगितलेला नाही. अर्थात हे वैयक्तिक साधन आहे. वारकरी सकाळचा काकडा टाळ घेऊन एकटे करतात किंवा विणा घेऊनही केला जातो. म्हणून घ्यावी हाती टाळ दिंडी. टाळ घ्यावा नाही तर विणा घ्यावा. अनेक जण असतील तर मग एका हाती टाळ, एका हाती चिपुळ्या, मग कोणी विणा घ्यावा, कोणी मृदंग घ्यावा, कोणी टाळ अशा प्रकारचे घ्यावे. कोणी नसलं, एकटा असले तर टाळ घ्यावा. आपण म्हणले टाळातून स्वर कसं काय सापडायचं? मग विणा घ्या. घ्यावी हाती टाळ दिंडी, गावे तोंडी गुणवाद. आणि मग तोंडानी भगवंताचे गुण ज्या
पद्यामध्ये गायलेले आहेत अशा प्रकारची साधू संतांची जी पद आहेत, ज्याला उत्तर म्हटलेलं आहे, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास, आदरे, काही शब्द आहेत महाराज. संतांचे वाङ्मय पाठ केलं, पण कसं पाठ केलं तर विश्वास, की हे याच्यात जे सांगितलेलं आहे ते तंतोतंत खरं आहे अशा प्रकारच्या विश्वासाने आणि अतिशय आदराने ते पाठ केलेलं आहे. तेव्हा गावे तोंडी गुणवाद, तोंडाने भगवंताचे गुण गावे, नाम गावं, लीला अशा प्रकारच्या गाव्या, स्वरूप गावं, गावे तोंडी गुणवाद, हे साधन मी याच्यात सांगितलेलं आहे आणि ते तुम्ही करा म्हटले. मग हे अध्ययन वगैरे तो काय म्हणे घटापटा, हे घटपटले जवळ येऊ राहिले. कालच्या अभंगामध्ये तो काय म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जावं वाटा मुचिया. इथंही तुकोबाराय म्हणतात तो का म्हणे घटापटा न लगे वाटा शोधाव्या. अनुभवी महात्मे जे आहेत महाराज ते नुसत्याच पांडित्याला महत्व नाही देत, नुसत्या पांडित्याला महत्व नाही देत. तुम्ही उत्तर भारतामध्ये जर जाल तर तिथं एखाद्या साधूकडे ते साधू विचारतात क्या बनना है, पंडित बनना है या महात्मा बनना है, पंडित बनना है या महात्मा बनना है. आपल्याकडे अजून तसे संस्कार नाहीये, कारण आपले संत पंडितही होते आणि महात्मे होते. म्हणून ग्रंथाचं अध्ययन करायला लागलं त्याला नुसतं पंडित नाही मानलं जात. पण उत्तर भारतामध्ये सरळ हेच म्हणतात क्या बनना है, पंडित बनना है या महात्मा बनना है. अगर महात्मा बनना है तो साधना करो, भजन करो भगवान का, और पंडित बनना है तो शास्त्र पढ़ो. तेव्हा जे अनुभवी महात्मे ते फार पांडित्याला, कारण पंडितच काय असतं नुसतं चरचर बोलता येतं फक्त त्याला. विषयात किती काही दुःख आहे असं व्याख्यान करून सांगल आणि खाली उतरला आणि त्याला अनुकूल विषय नाही मिळाला तर सगळं आकाश पाताळ एक करून काही उपयोग नाही त्याचा, काही उपयोग, काहीच अर्थ नाही त्याच्यामध्ये महाराज. जर ते आपल्या जीवनामध्ये कृतीमध्ये उतरलं नाही जे शिकलंय ते, तर नाही काय उपयोग आहे. काय उपयोग आहे त्याला. बोलाचीच कढी, बोलाचाची भात, जेवणीय तृप्त कोण झाला. नुसतं असा तांदूळ आणला म्हणजे 100 फुटावरून त्याचा वास येत होता. काय तांदूळ. आणि मग तो तांदूळ शिजवला. वरण आंधळ, त्याच्याबरोबर जे वरण होतं ते कसं होतं आंधळ. वरणाचे 2 प्रकार आहे ना, डोळस वरण आणि आंधळ वरण. हे काय नवीनच प्रकार काढले म्हटले, डोळस वरण आणि आंधळ वरण. आंधळ म्हणजे कसं त्याला धरून जिथं बसवलं का तिथंच बसून राहतं ते. तसं पात्रात टाकलं का ते जागेवरून हालत नाही, त्याचं नाव आंधळ वरण म्हणजे घट्ट वरण राहत. नाहीतर मग आमच्या पैठण भागातले ते त्याचं काय नाव आहे, नाही ढक्कू 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 ढक्कू. असं ढक्कू राहतो महाराज, डाळीचाच राहतो ढक्कू. पण चांगला पोहणाऱ्याने जरी बुडी मारली, 200 माणसं 1.5 किलो डाळ चांगली झाली पाहिजे. असा मसाला तिखट टाकणार महाराज, ते पाणी नुसतं डिबेवर केलं का त्याच्यातच. पण डाळीचा पत्ता नाही. जर उताराला पंगत बसली तर सगळ्याला वाढीत बसायचं कामच नाही. पहिल्या पात्रावर पातेलं धरलं की शेवटच्या पात्रापर्यंत ते जाळतात. पाणीच नुसतं राहत, त्याला डोळस म्हणायचं. तेव्हा आंधळ वरण काय, अमक काय, तमक काय, आणि मग जेवायला बस. अरे पण मग हाय काय, आकाशाचं नुसतं शब्दाचं काय होणार आहे त्याने, काय होणार आहे. प्रत्यक्ष साधना केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही, आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय नुसते ग्रंथ शिकून काहीही पदरात पडत नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे घटापटा न लगे वाटा शोधाव्या. या वाटा शोधण्याची आवश्यकता नाही. चिंतनाची नवती हे आहाच बोल
कोरडे फोल कवित्व पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. ढलो ढलो ढलो